नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूर्यकांत गेजगे आपलं स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मॅथमॅटिक्स गणित गुरुजी। आज आपण सूट, कमिशन आणि दलाली पाहणार आहोत। आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनाला क्लिक करून चॅनल सबस्क्राइब करावा, म्हणजे येणारे नोटिफिकेशन आपणास त्वरित मिळतील। सूट, कमिशन, दलाली। सूट जे आहे ही हा शब्द आपण सूट किंवा सवलत या अर्थाने वापरतो। पुस्तक विक्रेते, कापड विक्रेते आपल्याकडे ग्राहक आकृष्ट व्हावेत या उद्देशाने आपल्या पुस्तकावरती किंवा कापडावरती सूट किंवा सवलत देत असतात। आणि ही सूट किंवा सवलत ही शेकडेवारीमध्ये असते। याच्याशिवाय कमिशन हा शब्द जो आहे, हा कमिशन हा शब्द आपल्याला जास्त करून औषध विक्रेते किंवा जे सेल्समन आहेत त्यांच्या बाबतीत कमिशन हा शब्द आपल्याला आढळतो, की काही कंपनीचा माल ते विकतात आणि त्याच्यावरती त्यांना काही कमिशन मिळत असतं। त्याच्यानंतर दलाली। दलाली हा शब्द भाजी मंडईमध्ये, याच्याशिवाय मार्केट यार्डामध्ये आणि जमीन विक्री खरेदी, जनावरांची खरेदी विक्री, याच्याशिवाय आपल्या वाहन मोटार याच्यामध्ये सुद्धा दलाली हा शब्द आपल्यास ऐकावयास मिळतो। तर आपण सूट, कमिशन आणि दलाली हे पाहणार आहोत। सूट जी आहे ही सूट डायरेक्ट ग्राहकाला मिळते। सूट जी आहे ती डायरेक्ट ग्राहकाला मिळते किंवा सवलत मिळते। म्हणजे दर्शनी किंमत जी असते त्या दर्शनी किंमतीपेक्षाही कमी किंमत घेतली जाते ग्राहकाकडून, त्यावेळेला त्या ग्राहकाला सूट मिळालेली आहे असं म्हटलं जातं। कमिशन जे आहे हे कमिशन ग्राहकाला मिळत नाही। कमिशन जे आहे ते जो ग्राहक आणि ज्याचा माल आहे त्याच्यामध्ये जी मध्यस्थी करणारा आहे, व्यवहार ठरवून देणारा असतो, व्यवहार करणारा जो असतो त्या व्यक्तीला हे कमिशन किंवा दलाली मिळत असते। सूट जी आहे ती डायरेक्ट ग्राहकाला मिळते आणि कमिशन आणि दलाली मध्यस्थाला जो एजंट असतो त्या एजंटला कमिशन किंवा दलाली मिळत असते। तर आपण अशाच पद्धतीचे सूट, कमिशन, दलाली आणि सूट, कमिशन, दलाली ही शेकडेवारीमध्ये असते। प्रथमतः आपण सूट पाहूया। शेकडा 5% सूट, 5% सूट याचा अर्थ होतो की 100 रुपयावरती 5 रुपये सवलत। किंवा सूट म्हणजे त्या जर वस्तूची दर्शनी किंमत त्यालाच आपण छापील किंमत म्हणतो। दर्शनी किंमत जर 100 रुपये असेल तर 100 वजा 5 बरोबर 95 रुपये एवढी रक्कम ग्राहकाने विक्रेत्याला द्यावी लागते। म्हणजे 5 रुपये, 100 रुपयावरती 5 रुपये हा ग्राहकाचा काय होत असतो, फायदा होत असतो। म्हणजे 100 रुपयाची वस्तू जी आहे ती त्या ग्राहकाला 95 रुपयालाच मिळते। याला म्हणतात सूट। शेकडा सूट काढण्याचं सूत्र आहे शेकडा सूट बरोबर एकूण सूट
सूट छेद दर्शनी किंमत गुणिले 100. ही शेकडा सुटीचं सूत्र आहे. शेकडा सूट बरोबर एकूण सूट म्हणजे मिळालेली सूट असेल ती छेद दर्शनी किंमत म्हणजे छापील किंमत गुणिले 100. ही शेकडा सुटीचं सूत्र आहे. याच्याशिवाय आपण पाहत आहोत सूट. प्रथमतः सूट पाहतो. आता कमिशन आणि दलाली याच्या संदर्भात सुद्धा हेच अशी सूत्र उपयोगी पडतील. एकूण सूट बरोबर वस्तूची दर्शनी किंमत गुणिले सूट छेद 100. एकूण सुटीचं सूत्र आहे वस्तूची दर्शनी किंमत गुणिले मिळालेली सूट छेद 100. एकूण सूट बरोबर वस्तूची दर्शनी किंमत गुणिले सूट म्हणजे किती टक्के सूट भेटलेली आहे. इथं टक्केवारीच आहे. सूट छेद 100. ज्या वेळेला 100 छेद आहे त्यावेळेला या ठिकाणी टक्केवारी म्हणजे 5% असेल तर या ठिकाणी 5/100 आहे. 10% असेल तर 10/100 येईल. अशा पद्धतीनं शेकडा सूट बरोबर एकूण सूट मिळालेली एकूण जेवढी सूट आहे ती सूट म्हणजे सुटीची रक्कम भागिले दर्शनी किंमत छापील किंमत गुणिले 100. आता आपण याच्यासाठी एक उदाहरण घेऊया. उदाहरण आहे एका पुस्तक विक्रेत्याने 300 रुपये किमतीच्या पुस्तकावर 20% सूट जाहीर केली तर ग्राहकास त्या पुस्तकासाठी प्रत्यक्षात किती रुपये द्यावे लागतील. आता या उदाहरणामध्ये पुस्तक आहे 300 रुपयाचं. त्याच्यावरती शेकडा सूट मिळणार आहे 20%. शेकडा सूट मिळणार आहे 20%. तर ग्राहकास त्या पुस्तकासाठी प्रत्यक्षात किती रुपये द्यावे लागतील. आता या ठिकाणी हेच गणित 2 प्रकारे आपल्याला सोडवता येईल. 2 प्रकार म्हणजे शेकडा 20% सूट. शेकडा 20% सूट म्हणजे 100 रुपयाला 20 रुपये. एक तर आपल्याला शेकडा किती टक्के सूट मिळालेली आहे. शेकडा किती टक्के सूट मिळालेली आहे ती रक्कम काढावी लागेल. किंवा सूट वजा जाता द्यावी लागणारी रक्कम काढावी लागेल. दिलेली या उदाहरणामध्ये एकूण सूट किती दिली गेली ते काढून त्या सूट ती जी सूट आहे ती या 300 मधून वजा करावी लागेल. किंवा डायरेक्ट आपल्याला त्या पुस्तकाची प्रत्यक्षात किंमत किती द्यावी लागेल हेही काढता येईल. आता आपण अशा पद्धतीने काढूया. 20% सूट. 20% सूट म्हणजे ते पुस्तक मिळणार शेकडा 80%. शेकडा 80%. आपला 300 गुणिले 300चा किती टक्के 80%. 80% बरोबर 80% म्हणजे 100/80 बरोबर. ह्या शून्याला हे शून्य गेलं, ह्या शून्याला हे शून्य गेलं. 8×3=24 म्हणजे प्रत्यक्षात द्यावी लागणारी रक्कम आहे 240. म्हणजे डायरेक्टही काढता येऊ शकतं आपल्याला. काय केलं आपण 100% मधून 20% वजा केले, 20% कमी केले. 100 मधून 20% कमी केले 80%. मग 80% 300चा 80% बरोबर 240 रुपये.
ही एक मेथड. आणि दुसरी मेथड आपल्याला अशी करता येईल की 20% सूट जी आहे ती बाजूला काढणे. मग 300ची 20%, 300 गुणिले 20/100 बरोबर 300चं 20%. ह्या शून्याला हे शून्य गेलं, ह्या शून्याला हे शून्य गेलं, 3 दुणे 6 0. म्हणजे सूट मिळालेली जी सूट मिळणार आहे ती 60 रुपये एकूण सूट. इथं असंही लिहू आपण. आपल्याला प्रश्न कसा विचारलेला आहे त्याच्यानुसार आपल्याला लिहिता येईल. सूट किती मिळालेली आहे असं विचारलेलं तर 60 रुपये सूट मिळाली. एकूण सूट मिळालेली एकूण सूट ही तरी मी लिहितो. ₹60 बरोबर मिळालेली एकूण सूट. आणि 240 रुपये ही जी आहे ती द्यावी लागणारी प्रत्यक्षात रक्कम, द्यावी लागणारी प्रत्यक्ष रक्कम. द्यावी लागणारी प्रत्यक्ष रक्कम किती आली 240 रुपये. आणि मिळालेली सूट किती आहे 60 रुपये. आता मिळालेली सुटीमधून समजा दर्शनी किंमत किती आहे 300 रुपये. दर्शनी किंमत 300 रुपये. 300 रुपयामधून 60 वजा केले. बघा या ठिकाणी स्टेप वाढेल थोडीशी. 300 वजा 60 बरोबर द्यावी लागणारी रक्कम मिळेल आपल्याला 240 रुपये. रक्कम द्यावी लागणारी रक्कम बरोबर 240 रुपये. या ठिकाणी दुसऱ्या गणितामध्ये दुसऱ्या पद्धतीने केलं. त्या ठिकाणी काय केलं आपण तर 300 रुपयाची 20% 20% काढली रक्कम. मिळालेली सूट आहे 20% म्हणून 300 रुपयाची 20% 60 रुपये आली. 60 रुपये आली. मग जर आपल्याला सूट विचारली किती सूट मिळाली एकूण सूट किती मिळाली तर 60 रुपये असं सांगता येईल. आणि त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे ती प्रत्यक्षात ते पुस्तक किती रुपयाला मिळालं ते काढत असताना 300 वजा मिळालेली सूट, मिळालेली एकूण सूट वजा केली 240 रुपये द्यावी लागणारी प्रत्यक्ष रक्कम. म्हणजे या दोन्ही पद्धतीने काढता येईल की जर आपल्याला प्रत्यक्षात द्यावी लागणारी रक्कम जर विचारली तर या पद्धतीने डायरेक्ट करता येईल. 300चा 80%. 80% कसं आलं तर याच्यातून 100% मधून हे 20% जे आहे ते वजा केले. 100 वजा 20 बरोबर 80 म्हणून 300चा 80% काढला आपण डायरेक्ट. 300चा 80% 240. आणि या ठिकाणी काय केलं 300चा 20% काढला. म्हणजे ही थोडीशी लांब प्रक्रिया आहे परंतु या ठिकाणी काय करावं लागलं या ठिकाणी ही थोडीशी ही आहे की 100 वजा 20% हे करावं लागेल. वरती लिहावं लागेल 100 वजा 20% बरोबर 80 म्हणून 300चा 80% बरोबर 240 रुपये प्रत्यक्ष द्यावी लागणारी रक्कम. आणि हेच एक सूट जर विचारली तर ह्या पद्धतीने झटपट आपल्याला काढता येईल. या ठिकाणी मिळालेली एकूण सूट किती मिळाली आपल्याला 60 रुपये. सूट बरोबर 60 रुपये. प्रत्यक्ष द्यावी लागणारी रक्कम हे पुस्तक खाली रक्कम
बरोबर 240 रुपये. आता ह्या रकमा आपल्याला माहिती झाल्या की पुस्तक आहे 300 रुपयाचं, त्याच्यावरती सूट जाहीर केलेली आहे शेकडा सूट 20, सूट मिळाली 60 रुपये आणि प्रत्यक्ष द्यावी लागणारी रक्कम आहे 240. तर याच्यावरती आधारित आपल्याला हेच गणित आपल्याला फिरवायचं आहे. हे गणित फिरवण्यासाठी जर आपल्याला असं विचारलं, एका पुस्तक विक्रेत्याने 20% सूट देऊन ग्राहकाकडून 240 रुपये घेतले असतील. बघा, एका पुस्तक विक्रेत्याने 20% सूट देऊन 20% सूट देऊन हे आपल्याला दिलेलं नाही असं समजा. 20% सूट देऊन ग्राहकाकडून 240 रुपये घेतले असतील तर त्या पुस्तकाची मूळ किंमत किती किंवा दार्शनिक किंमत किती, दर्शनिक किंमत किती, असं जर प्रश्न असेल, हा प्रश्न मी परत तयार करतो, लिहितो. या ठिकाणी एका पुस्तक विक्रेत्याने एका पुस्तकावर 20% सूट जाहीर करून, मगाचंच उदाहरण आहे तेच आपण हे केलेलं आहे. 20% सूट जाहीर करून सूट जाहीर केलेली आहे. गिरायकाने 240 रुपये देऊन पुस्तक खरेदी केले असेल तर पुस्तकाची मूळ किंमत किती, असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आपण पाहतो एका पुस्तक 20% सूट जाहीर झालेली आहे. 20% सूट जाहीर झालेली आहे म्हणजे 100 वजा 20 बरोबर 80. 80% ही रक्कम आहे. 240 ही जी रक्कम आहे ते किती आहे, 80% आहे. मग आपण आणि मूळ किंमत आपल्याला माहित नाही, मूळ किंमत आपल्याला माहित नाही, तर मूळ किंमत आपण x मानूया. जे माहित नाही ते आपण x मानतो. x मानू. आता या ठिकाणी त्रैराशिक पद्धतीने याचं उत्तर आपल्याला मिळेल. शेकडा वरती आपण शेकडा ही करूया आणि रक्कम अशा पद्धतीनं आखून घेऊया. शेकडा 80, 80चा शेकडा किती आला, 240 रक्कम बरोबर मूळ रक्कम शेकडा किती, या ठिकाणी मूळ किंमत या ठिकाणी काढणार आहोत आपण. मूळ किंमत आपल्याला माहित नाही, x. x कशाचा आहे, 100%. 100 गुणिले 100/x. म्हणजे 80% असताना 20% वजा झाले. 80% असताना 240 रुपयाला हे पुस्तक मिळालेलं आहे. मग 100% असताना त्याची मूळ किंमत किती असणार आहे, x. आता आपण याचा काय करूया, तिरकस गुणाकार बरोबर 80x बरोबर 80 गुणिले x. x बरोबर 240 गुणिले 100.
खूप सोपं आहे. आता हे एक्सला 80 हे गुणिले आहे, इकडं काय होईल भागिले होईल. बरोबर 240 गुणिले 100 छेद 80. या शून्याला हे शून्य गेले. 8 1 8 8 2 16 8 3 24 त्रिक 24 हे 0 8 0 0 बरोबर 30 10 300. मग अशी आपण पाहिली होती मूळ किंमत 300 या पद्धतीनं आलेली आहे. या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला, रास एकसारखी जी रास आहे ती एकाच बाजूला लिहावी लागेल. आता या ठिकाणी 80% ही रक्कम माहीत आहे, वरती शेकडा लिहिलेला आहे, खाली रक्कम लिहिलेली आहे. आपण किंवा वरती रक्कम लिहिली खाली शेकडा लिहिला तरी काय अडचण येत नाही, परंतु एकसारखी रास एकाच अंशाच्या ठिकाणी किंवा छेदाच्या ठिकाणी असावी एवढंच याच्यामधलं हे आहे, गोष्ट महत्त्वाची आहे. एकसारखी रास एका ठिकाणी असावी. या ठिकाणी शेकडा वरती टाकलेला आहे, रक्कम खाली घेतलेली आहे. 20% सूट केल्यामुळं द्यावी लागणारी रक्कम 80% द्यावी लागणार आहे, म्हणून 80% रक्कम द्यावी लागणार आहे. ती रक्कम किती आहे 240 रुपये. आता 100% जर रक्कम असेल तर 100% म्हणजे मूळ किंमत आपल्याला माहीत नाही, ती आहे एक्स मांडलेले, म्हणून 80/240 बरोबर 100/x. 100/x. आता या ठिकाणी बरोबर चिन्ह आहेत, म्हणजे हे गुणोत्तर बरोबर हे गुणोत्तर आहे, हे गुणोत्तर बरोबर हे गुणोत्तर आहे. त्याच्यामुळं काय करायचं, आपण या ठिकाणी तिरकस गुणाकार केला. 80 गुणिले x बरोबर 240 गुणिले 100. तिरकस गुणाकार या ठिकाणी करत असताना आपल्याला x ची किंमत पाहिजे. या ठिकाणी x ला हे 80 काय आहे गुणिले आहे, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जात असताना ते भागिले होईल. या ठिकाणी x बरोबर 240 गुणिले 100 छेद 80 होईल. x बरोबर या ठिकाणी लिहायचं राहिलं, x बरोबर 240 गुणिले 100 छेद 80. या ठिकाणी डायरेक्ट ह्या शून्याला हे शून्य घालवण्यापेक्षा 80 81 80 त्रिक असंही करता आलं असतं 240, परंतु या शून्याला हे शून्य घालवलं. 8 1 8 8 त्रिक 24 8 0 0 30 गुणिले 10 बरोबर 300. म्हणजे मूळ किंमत जी आहे ती किती आली, x बरोबर 300. x बरोबर 300. तर कमिशन आणि दलाली याची ही उदाहरणं आपल्याला अशाच पद्धतीने सोडवता येतात. आता शेकडा सूट काढण्यासाठी, शेकडा सूट जर काढायची असेल तर मी सूत्र दिलेलं होतं. शेकडा सूट बरोबर शेकडा सूट बरोबर एकूण सूट छेद दर्शनी किंमत गुणिले 100. आता मग अशी आपण शेकडा सूट काढलेली होती, एकूण सूट होती 60 रुपये, दर्शनी किंमत होती 300 रुपये. तर शेकडा सूट आपला निघेल आणि शेकडा सूट 20% होता, तर तो कसा निघतोय पहा, 60 छेद 300 दर्शनी किंमत गुणिले 100. ह्या शून्याला हे शून्य गेले, ह्या शून्याला हे शून्य गेले. 3 1 3 3 2 6 3 0 0 बरोबर आले 20. म्हणजे शेकडा सूट निघाले 20. शेकडा सूट 20 या सूत्रानुसार आपण शेकडा सूट काढलेले आहे. आता अशाच पद्धतीने कमिशन आणि दलाली काढत असताना
कमिशन आणि दलाली. आता कमिशन असेल तर दिलेल्या रकमेवरती कमिशन असतं, म्हणजे रक्कम अधिक ते कमिशन. मग किती टक्के असेल? 2% असेल, 3% असेल, 10% असेल, 10% असेल कमिशन, 20% कमिशन असेल. आता या ठिकाणी समजा मूळ रक्कम होती 300 रुपये. मगाशी पाहिलं आपण, मूळ रक्कम 300 रुपये होती. 300 रुपयाचा 20% जर कमिशन असेल तर 300 रुपये अधिक 300 रुपयाचा 20%. 300 रुपये अधिक 300चा 20%. 300चा 20% किती होतोय? 60 रुपये. म्हणजे 360 रुपये एकूण कमिशन सहित ही रक्कम होईल. अशा पद्धतीने कमिशन असेल, दलाली असेल. कमिशन दलाली ही त्या रकमेपेक्षा ज्यादा भरते. किंवा आता समजा आपल्याला जर खरेदी करायची असेल तर आपल्याला त्या दलालाला खरेदीची रक्कम द्यावी लागते. याच्याशिवाय जे काही ठरलेलं कमिशन असेल तेही कमिशन द्यावं लागतं. म्हणजे खरेदी किंमत अधिक कमिशन असे आपण खरेदी करत असताना द्यावी लागते. तर विक्री करत असताना आपल्या रकमेमधून कमिशन वजा होत असतं. म्हणजे विक्री किंमत वजा कमिशन बरोबर आपल्याला मिळणारी रक्कम असते. तर अशा पद्धतीने आपण सूट, कमिशन आणि दलाली पाहिलेली आहे.